शिर्डी येथे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली होती. पोलिसांनी सदरच्या घटनेनंतर चक्रफिरवत एका आरोपीला ताब्यात घेतले होते, तर दुसरा आरोपी पोलिसांना चकवा देत फरार झाला होता. या घटनेमुळे शिर्डीत मोठी दहशत पसरली होती. तर शिर्डी ग्रामस्थांनी आणि मयत कुटुंबाच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केला होता. दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली होती. आरोपीचा पाठलाग करण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली असताना आज सायंकाळी पोलिसांनी दुसरा आरोपी देखील ताब्यात घेतला असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून राजू माळू याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून सदाफुले या आरोपीला कालच अटक करण्यात आली होती. सदरच्या हत्याकांडाचे प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितले असून आरोपींनी दारूच्या नशेत हत्या केली आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी तपासात दिली आहे. दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली आहे. आरोपी हा लपून छपून वावरत होता असं पोलिसांनी माध्यमांना माहिती देताना म्हटलंय. शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हे दाखल झालेले होते काल, त्यामध्ये 2 आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते. त्यापैकी किरण सदाफुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती. त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्या माळी, याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत. काय कबुली त्यांनी दिली आहे का? कशामुळे हा गुन्हा केला तुम्ही? हा गुन्हा प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत. याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. दुसरा आरोपी कुठं लपलेला होता किंवा मग पोलिसांना बऱ्याच वेळेस पहिला आरोपी मिळून आला, मात्र दुसरा आरोपी तो गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला आज ताब्यात घेतलेला आहे. काय नेमकं एकंदरीत ठराव होता सगळा? दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता. तो शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत, त्याचबरोबर वेगवेगळी शेत आहेत, त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता. या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, शिर्डी पोलीस स्टेशन व SDPO ऑफिस शिर्डी या ठिकाणचे विविध टीम ह्या काम करत होत्या. त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं.